नमस्कार, मी भागीरथी. पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चमचमीत अशी पावभाजी रेसिपी पाहणार आहोत. तर पावभाजीला लागणारे साहित्य आपण पाहूया. इथे मी 2 आलू घेतले आहेत, फ्लॉवर घेतला आहे, कोबी घेतली आहे, शिमला मिर्च घेतली आहे, वाटाणे आणि थोडंसं गाजर. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित कट करून घेऊया. ही रेसिपी आपण साधारण 15 ते 20 मिनिटात तयार करू शकतो. तुम्ही ही रेसिपी करून पहा. आता आपलं साहित्य इथं व्यवस्थित कट करून घेतलं आहे. शिमला मिर्च मी इथे एकच घेतला आहे, कारण आपली भाजी कडू होऊ शकते. चला तर आता आपण आपल्या भाज्या शिजवून घेऊया. इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये एक माप तेल टाकून घेतलं आहे. तर तेल गरम झाल्यावर यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेऊया. त्यामध्ये मी आता बटाटा टाकला आहे, शिमला मिर्च टाकली आहे, गाजर टाकला आहे, वाटाणे टाकले आहे, फ्लॉवर टाकला आहे, कोबी टाकली आहे. आता हे आपणाला किमान 1 मिनिट साधारण 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आपल्या भाज्या आता इथं परतून घेतल्या आहेत. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. पाणी टाकताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, की आपल्या भाज्या पाण्यात बुडतील एवढंच पाणी आपण टाकून घ्यायचं आहे. नाहीतर आपल्याला भाज्या स्मॅश करता येणार नाहीत. यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया. थोडंसं हलवून घेऊया आणि आता आपण याला ढक्कन लावूया आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण फोडणीला लागणारे साहित्य कट करून घेऊयात. इथे मी 2 कांदे घेतले आहेत, टोमॅटो घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि अद्रक आणि लसूण घेतला आहे. तर इथे मी सगळं कट करून घेतलं आहे पहा. मी हे टोमॅटो आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. हे पहा, आपलं आता शिट्ट्या झाल्या आहेत. आता आपण याला मॅश करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आज आपल्या भाज्या किती छान प्रकारे शिजल्या आहेत. आता मी हे साहित्य मॅश करून घेणार आहे. तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याच्याने मॅश करून घ्या. इथे मी छान प्रकारे आपल्या भाज्या मॅश करून घेतला आहे. चला तर आपल्या भाजीला आता फोडणी देऊन घेऊ. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 माप तेल टाकून घेत आहे. त्याचबरोबर मी बटर सुद्धा टाकत आहे. तर तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे. इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. कांदा छान प्रकारे सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी मिक्सरमधून वाटून घेतलेले टमाट्याचे वाटण टाकून घेत आहे आणि छान प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच हळद टाकून घेत आहे इथे मी. त्यानंतर घरचं लाल तिखट टाकून घेत आहे आणि 2 चम्मच पावभाजी मसाला टाकत आहे. त्यानंतर छान प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे. अगदी त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. इथे आपण पाहू शकता आपला मसाला कसा तयार झाला आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि थोडंसं हलवून घेत आहे. आता बघा आपल्या भाजीला कसं तेल सुटलं आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपली मॅश केलेली भाजी टाकून घेऊया आणि त्याला छान प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कसं कलर बदलत आहे.
इथे आता मी भाजी मिक्स करून घेणार आहे. भाजीला आपल्या बघा पाहू शकता किती छान कलर आला आहे. त्यानंतर मी भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे, कारण जास्त भाजी घट्टही नाही करायची, जास्त पातळी नाही करायची, मीडियमच करायची. इथे आपल्या भाजीला छान प्रकारे उकळी आली आहे. आता हे बारीक गॅस करून 5 मिनिटं झाकून ठेवूया. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कशी छान प्रकारे उकळी आली आहे. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि थोडंसं हलवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता भाजी किती छान तयार झाली आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर आता आपण पाव भाजून घेऊ. मी गॅसवरती तवा ठेवला आहे. त्यानंतर मी थोडंसं बटर टाकून घेत आहे आणि त्यामध्ये मी तयार केलेली भाजी टाकून घेत आहे आणि आता दोन्ही बाजूने मी पाव भाजून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपला पाव भाजून झाला आहे. अशाच प्रमाणे मी सगळे पाव भाजून घेत आहे. तर चला आपण पावभाजी आता प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी कांदा घेतला आहे, लिंबू घेतला आहे, भाजलेला पाव घेतला आहे आणि भाजी टाकून घेत आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे. तर तुम्ही अशाच प्रकारे 15 ते 20 मिनिटांमध्ये पावभाजी तयार करू शकता. तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी. आता इथे मी पावभाजीवर बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे, लिंबू टाकून घेत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपली पावभाजी तयार झाली आहे. नवीन रेसिपीमध्ये आपण परत एकदा भेटूया. धन्यवाद.